तुम्ही कितीही पॅकिंग करा, 2-3 दिवस आधी पॅकिंग करा. आता गोव्याच्या ट्रिपला मी 2-3 दिवस चाललेलो आहे गोव्याला, आता जस्ट निघतो आहे. पण तुम्ही कितीही पॅकिंग जरी केली तर ऐन मोमेंटला तुम्ही जेव्हा निघता आणि बॅगेत ज्या काही वस्तू टाकता ना, त्या वस्तू ज्या असतात ना, जसं मोबाईलचा चार्जर झाला, हा हेडफोन आणि अजून बरंच काही सॉक्स वगैरे, तर हे इम्पॉर्टंट असतं. त्या वस्तू इम्पॉर्टंट असतात निघताना. म्हणजे निघताना तुम्हाला जेव्हा आठवतं ना की अरे हां, हे पण घ्यायचं आहे, हे पण घ्यायचं, तर त्या वस्तू इम्पॉर्टंट असतात. बरे तुम्ही 4 दिवस 1 महिना कितीही पॅकिंग करा. टाईम आता अराऊंड 8:40 झाला आहे सकाळचे. तर मी इथून निघालो आहे. तर इथून मी नॉनस्टॉप अराऊंड 80-85 किलोमीटर्स कवर करेल, कारण मला फ्युल पण टाकायचं आहे. आणि नाश्ता मी करूनच निघालो आहे. तर ट्रॅफिक लागलेली आहे. तिथं कोथरूडच्या थोडा पुढं आहे आणि ब्रिजवरती ट्रॅफिक जाम असल्यामुळे मी खालून टर्न घेतला, पण इथे पण खूप ट्रॅफिक आहे. Amruta restaurant, and I just met my friends, my group, and he's Siddharth. Now we'll be meeting at Goa, and we are from Ritan Motors. So chalo catch करते हैं अभी मैं. Hello guys, I just met Mr. Ramay. He's from Mumbai, and hello. पण तो आता त्याच्या गावाला चालला आहे, कोकणला. तुमच्या गावाचं नाव काय म्हटलं तुम्ही? अरोंदा. आम्ही आता जस्ट फ्यूल ऑफ करत होतो संदीपवर, आणि ही त्यांची बाईक आहे आणि ही इज ऑल्सो हॅविंग इंटरसेप्टर. सो एनिवे वी हॅव शॉर्ट टाईम. नाव ही इज गोइंग टू कोकण अँड आय एम गोइंग टू गोवा. सो थँक्यू अमय, थँक्स फॉर शेअरिंग. सो आय मेट अ न्यू फ्रेंड. चलो बाय अमय, हॅव अ सेफ राईड. बाय बाय. So I am at Dum, at somewhere at Kolhapur, you can see, and just at my bike. The time is around, I will just check the time and tell you. So I am having veg dum biryani, and I will be leaving from there. I hope you can hear this song. This is my favorite song. Scene असा आहे की कोल्हापूरवरनं सांगलीला जाताना ट्रॅफिक ब्लॉक होता आणि अक्षरशः वैताग आला, कारण काहीतरी आंदोलन चालू आहे ऊसाचं. त्यामुळे सगळीकडे मेन हायवेला बॅरिकेड लावून ब्लॉक केलेलं आहे. 2:30 झालं आहे आता. आणि लेट्स सी आता मला निपाणीला पोचायचं आहे. इथं आमचा मिड पॉईंट आहे. तर 5:40 आणि माझं थोडा गाड्या पुढे. तर आता मी आंबोली घाटाच्या रोडवर आहे.
अराउंड 5:40. आता टाईम अप्रॉक्सिमेटली 6:12 झाले आहेत. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता मी जस्ट आंबोली घाट उतरलो आहे आणि आता टाईम जो आहे तो 6:15 झाला आहे संध्याकाळचा. आणि मला एक विचित्र अनुभव आला. मी आंबोली घाट मध्ये असताना माझा रिअर ब्रेक जो आहे तो लागतच नव्हता. आता तुम्ही बघू शकता हा पूर्ण लागतो आहे बघा, एकदम व्यवस्थित लागतो आहे. आणि तो तेव्हा एकदम असा खाली जात होता, म्हणजे लागतच नव्हता. म्हटलं आता गाडीने काहीतरी काम काढलेलं दिसतं आहे. पण विचित्र अनुभव असा आहे की आत्ता तो लागतो आहे ब्रेक, एकदम टाईट ब्रेक लागतो आहे. माहीत नाही काय झालं आहे. तर मला जस्ट एक अनुभव शेअर करत होता. माझा मित्र भेटला होता मला, तो मुंबईवरून येत होता आणि त्याने मला आंबोली घाटाबद्दल सांगितलं की हे 100 प्लेस आहे आणि असे विचित्र अनुभव येतात. ते हे मला जस्ट शेअर करत होता. तर मित्रांनो कधी पण तुम्ही निघाल ना तर थोडंसं डे टाईममध्येच निघा, जेव्हा लाईट असेल तेव्हाच निघा. इथे एक मंदिर दिसतं आहे छोटंसं, एक देवाचं मंदिर दिसतं आहे इथे. मी जस्ट तिथे थांबलो आहे आणि मला जस्ट वाटलं की हा अनुभव तुम्हाला मी शेअर करावा. इथे एक घर दिसतं आहे. तर असा हा अनुभव आहे, विचित्र अनुभव आहे. आणि आता ब्रेक एकदम खटाखट लागायला लागला आहे. आता ब्रेकला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बघूया कसं आता पुढे हा ब्रेक खराब होतो का व्यवस्थित राहतो, मी तुम्हाला कळवतो. चला आता इथून अजून एक 7 किलोमीटर गोवा राहिलेलं आहे. कलंगूटला जायचं आहे मला. कलंगूट बीच तिथे माझं बुकिंग आहे हॉटेलमध्ये. तर एक 7:45चा टायमिंग दाखवत आहे रात्रीचं पोचण्याचा. तर बघूया आता किती वाजतात मला. आता इथून टाईम मला बरोबर 1:25 दाखवत आहे. तर बघू. चलो बाय. किती डेंजर रस्ता दिसतो आहे. आणि आत्ताच मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगितला की माझा रिअर ब्रेक पूर्ण फेल झाला होता. आणि अचानक मी एक पॅच कवर झाल्यानंतर आणि मी बघितलं अचानक ब्रेक लागायला लागला. मला माहीत नाही हे कसं झालं, पण हा फार विचित्र अनुभव आहे. आता एकदम व्यवस्थित ब्रेक लागतो आहे, रिअर ब्रेक. आणि मगाशी एकदम फेल झाला होता, म्हणजे मी पूर्ण त्याच्यावरती पाय दिल्यानंतर पण तो लागत नव्हता. तर टेक्निकल प्रॉब्लेम असेल, जर ब्रेक फेल झाला असेल तर नॉर्मली तो ब्रेक त्याचे ब्रेक पॅड गेले असतील किंवा डिस्क ब्रेक असल्यामुळे त्याचे पॅड जायची शक्यता आहे. किंवा मग तो खरंच म्हणजे काही प्रॉब्लेम असू शकतो, टेक्निकल प्रॉब्लेम. आणि टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर तो परत चालू कसा काय झाला, मग चालू झाला म्हणजे वर्किंग कसा काय झाला, तर हा प्रश्न आहे. माहीत नाही, हा विचित्र अनुभव आहे. पण बरेच लोक म्हणतात की आंबोली घाट किंवा हा जो पॅच आहे इथे असे विचित्र अनुभव येतात लोकांना. तर मोस्टली रिकमेंडेड आहे की तुम्ही डे टाईमलाच हा रस्ता त्याच कवर करा तुम्ही. आणि शक्यतो तुमच्याबरोबर कोणतरी जोडीदार पाहिजे, ग्रुपमध्ये तुम्ही असायला पाहिजे, सेफ्टी साईड. कारण का कसं आहे काही होऊ शकतं. तर हा माझा एक अनुभव आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम डार्क आहे. मी आता ऑक्स लॅम्प लावल्यामुळे मला लाईट व्यवस्थित वाटते आहे. पण तुम्ही बघू शकता आजूबाजूला एकदम डार्क आहे. आणि आता टाईम पण काही जास्त झालेला नाही आहे, 6:20 झाले फक्त.
तरी इतका अंधार आहे. तर अजून एक अर्ध्या तासानंतर तर एकदमच काळोख होऊन जाईल. तर असं आहे. Guys, hello. I just reached at 7:30 and I am residing in this beautiful villa. Okay, it's very nice villa actually. We are staying here, and if you walk from here na, here is a beach. It's a very beautiful beach, and you can see this is a villa where we are staying. Last year also I came here only. चलो अभी सामान पहले निकाल देते हैं और फिर Good morning guys. So today is day 2 and I'm at Colombo. I've shifted my room. In fact, I've shifted my hotel, and this is the room what I got. And you can see it is having TV, fridge is also here, and it's balcony भी है, and थोड़ा cozy लग रहा है मुझे यहाँ पे. I'm feeling cozy here. I'll just show you the balcony also. तो 1250 में पड़ा मुझे ये पर नाइट. मैंने 2 दिन के लिए बुक कर दिया और इसी में बाइक इज पार्क जस्ट एंड आई कैन हैव अ वॉच ऑन माई बाइक ऑल्सो. So this is how it is. So and just now I came. Time is around 10:40 in the morning. So चलो अभी आराम करेंगे और मस्त रिलैक्स करेंगे, है ना. A few moments later. So the time is 5:30 in the evening and now I'm going to Kalangut beach. I will be going to the Kalangut beach and one thing that I lost my very good friend and with a very deep condolence. I have no words to say. Yesterday he met with an accident and so guys we are not just घालायच्या गोष्टी नको ना करू भाई. मी इथं अभी हम जा रहे हैं. हमारे सर है. चलो इंट्रोड्यूस योरसेल्फ. हाय श्रीपाद. Hello, Vijay Rane. Vijay Rane. Hi, Sham. He is Sham. So Vijay Rane is from Pune, means Pune city. He is also from Pune city, and Sham he is from PCMC. So I am also from PCMC. तो वो हमारे सर वो जो खड़े हैं तो वो भी आ रहे हैं हमारे साथ और आगे निकल रहे हैं. अभी एक्सप्लोर करेंगे. चलो बाय.
चाहता है कभी ना बीते चमकीले दिन, दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन, दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा, हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ। दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन, दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन, जगमगाते हैं झिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते, जगमगाते हैं झिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते। रंग बिरंगे मौसम आए, नए नए वो सपने लाए, महकी रहे ख्वाबों की हंसी वादियाँ, खिलते रहे यूं ही प्यार के ये गुलसिता, दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन, हे अजून कोणी हे कोणाला सुचणार पण नाही असं. बरोबर ना श्रीपाद? अरे काल मी बघितला म्हटलं वय काय फिर से मिले जो हम दीवाने, तो ये समझे तो ये जाने, हम भी रहे रहे यार हमारे जहां, आए नहीं कभी हम में कोई दूरियां, दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन। Just arrived at Rudraeshwar Mandir. You can see this is the mandir. It's very beautiful. ऐसा स्टेप्स उतर के आना पड़ता है, ऐसे उतर के जाते फिर यू हैव टू गो लाइक दिस। चलो अभी इसको विजिट करते हैं। सो दिस इज रुद्रेश्वर लेणी धबधबा। तो धबधबाचा आवाज पण येतोय, बघूया। शंकराचं मंदिर आहे। बेलपत्ता अगरबत्ती लावायची, बेलपत्ती नंदी घालायचं. Let's go towards it.
अच्छा, वाव, इथं पाणी पण आहे सुंदर, भरपूर पाणी आहे. आणि तिथे धबधबा पण दिसेल. तर चला बघूया धबधबा कसा आहे. सुंदर आहे. हमारा पार्टनर वहाँ पे टर्न हो गया. जाने जाना है. Good morning, guys. So, very good morning. This is the third day in Goa. Oh, so nice breeze. So now I will be leaving back to Pune. You can see everything is ready. I have put on my air seat. My top box is ready. Everything is set. Now I have to move. Just only one thing. I have to keep this mobile number handy. Whenever I come, I will be staying in this resort because it's having a very good and clean room, kept properly. So this is how the washroom is. It's very clean, and big thing is that it's having a hot water, running water 24/7. That is a very big thing. And AC is also good. AC is also working good. Let me close the door. So everything is good. So I thought that whenever I come to Kalangut, I will be staying here only. No other option. ओके, चलो अभी निकलते हैं. अभी टाइम हो गया है अराउंड 9:10 9:15 हुआ है. तो अभी ब्रेकफास्ट करके निकलते हैं. बाय. So guys, I am just starting now. You can see the time is around 10, and now I'm leaving from Kalangut, and will be heading towards Pune. So I have to refill. 106 kilometer is written within Goa, and now I will set A as 0. Okay, fine. And Kalangut was around 492 kilometers from Pune, and I will set this 0 B0 whenever I refill petrol. Chalo, all set. 0 is set. Ganpati Bappa Moria. So let's move. But now I have managed it to do, and I will be recording it, the return journey, on my GoPro. So let's do one thing.
So this is that road from where I think this get connected from Mapusa or Mapsa, what to say, I think Mapsa. So this is the only road which takes you to, while coming from Pune, so it takes you to Goa. Not Goa, Kalangut. This road gets you connected with the Kalangut, Baga, all those beaches. So these are all very famous beaches in North Goa. And actually I had planned for Anjuna and Morjem also, but I got bored actually. Then I thought I should go Pune. Today was a plan to stay, but then I thought I will go back to Pune today only. So tomorrow I will take rest. I will have a good rest and okay. So this is how it takes you. We had visited that one beautiful temple in South Goa. It is around 40-45 kilometers from Kalangut. And now this is a highway. From this highway we will be going straight towards Pune. ऑलमोस्ट 11 बज गए हैं. चाय पीने का वक्त हो गया है मेरा. अभी चाय पीना चाहिए कि मैंने सुबह से चाय पी नहीं, तो चाय तो बनती है. चलो अभी थोड़ी देर में एक काम करते हैं, जहाँ पे अभी चाय का ठेला है, फूल की चहा, मामाचा चहा, काकाचा चहा और जाने कौन सा चाह है. साला इधर टू व्हीलर का प्रॉब्लम ही है. साला किधर से भी घुसेंगे बीच में. पे वेरी ये मंदिर देखो कितना सुंदर है, मस्त एकदम. ये रास्ते का काम चालू है आगे, देखते हैं अभी इससे कैसे. अभी चलो हम भी निकल पड़े हैं हमारे घर पे. एक्चुअली मैं कल जाने का सोच रहा था, बट यार मैं बोर हो गया.
सो गाईज हा जो घाट आहे हा फोंडा घाट आहे आणि इथून फोंडा घाट राधानगरी करत कोल्हापूर आणि मग तिथून पुढे डायरेक्ट पुणे हायवे. बघू शकता खूप सुंदर निसर्ग आहे, खूप छान निसर्ग आहे मित्रांनो. आय होप इट इज गेटिंग कॅप्चर्ड. एकदम दाट जंगल आहे. मी मागच्या वेळेस पण ह्याच रोडने गेलो होतो, जाताना पुण्याला मी ह्याच रोडने गेलो होतो आणि आज पण मी डिसाईड केलं की ह्याच रोडने जाऊ. ॲक्च्युली माझा काही प्लॅन नव्हता इथून जायचा, पण मग मी डिसाईड केलं की लेट्स गो फ्रॉम दिस रूट ओनली. तर मी माझे हेडफोन सगळे काढून टाकले, बंद केले हेडफोन आणि फक्त आता निसर्ग आणि माझ्या बाईकचा आवाज एवढंच मला ऐकू येतं आहे. इतकं सुंदर निसर्ग आहे, इतकं दाट जंगल आहे, खूप सुंदर वाटतं आहे ह्या रोडने जायला. मला माहीत नाही हा किती किलोमीटरचा पॅच डिफरन्स पडतो आंबोली घाट आणि ह्याच्यात किती डिफरन्स आहे ते नाही माहिती आहे मला, पण बॉस निसर्ग एक नंबर आहे इथे, एक नंबर, नो डाऊट अबाउट इट. तिथे काय आहे दगड वगैरे उडतो त्याच्यामुळे कॅमेराला जपायला लागेल. ठीक आहे चलो. क्रीटा मुझे जाने दो. क्रीटा नहीं सॉरी, दॅट वॉज इनोवा. क्रिस्टा इनोवा क्रिस्टा. आणि असा हा रूट तुम्ही बघू शकता. खूप मध्ये खराब पॅच लागतो, पण एकंदरीत हा जो रोड आहे ना, हे जे निसर्ग आहे हे इतकं मन मोहून टाकतं की प्रवासातला आलेला जो थकवा आहे हा पूर्ण निघून जातो. तर ऑलमोस्ट 1:30 वाजला आहे, तर भूक तशी लागलेली नाही आहे, पण खायला तर लागेल. मे बी 2-2:30 वाजता मी जेवेल. इथे फोंडा घाटच्या संपल्यानंतरच मी एक ठिकाणी जेवलो होतो. एक नवीनच रेस्टॉरंट झालं होतं, तर ते जर दिसलं तर मग मी तिथेच जेवेल. बघू मला आता सापडतं का. आणि खूप छान निसर्ग होता आणि थोडासा रोड पॅच खराब लागतो मध्ये मध्ये. ह्या माझ्या लेफ्ट साईडला सगळं पाणी आहे आणि बाकी सगळ्या बाजूने पूर्ण डोंगर आहे. एकदम हिरवगार डोंगर, खूप सुंदर असं हे क्लायमेट आहे. बघू शकता किती दाट. मागच्या वेळेस जाताना मला काही ट्रॅफिक एवढी दिसली नव्हती. मला असं वाटत होतं मी एकटाच चाललो या रोडने, पण यावेळेस मला भरपूर गाड्या दिसत आहे. मे बी त्या 2 व्हीलर 4 व्हीलर असतील, पण बऱ्यापैकी लोक ह्या रूटने जातात. झाडांवरती धूळ किती बसली आहे बघा. तर हे पाऊस पडल्यानंतरच ते धूळ त्यांच्यावरची हटेल. इथून भरपूर गाड्या जातात, त्याच्यामुळे धूळ ही जी आहे पानांवर बसलेली ही त्याच्यामुळेच आहे. हे बघा मोठे मोठे ट्रेलर, कंटेनर, ट्रक इथूनच जातात. बघू शकता किती सुंदर असा निसर्ग आहे. एकदम थंड आणि एकदम छान वाटतं. एकदम थकवा पूर्ण निघून गेला आहे. आता ऑलमोस्ट मला वाटतं 150 किलोमीटर झालं आहे माझा सकाळी निघून. मी गोव्यावरनं बरोबर 10 वाजता निघालो होतो आणि आता बरोबर 150 जवळपास किलोमीटर झालेलं आहे. टू बी व्हेरी प्रिसाईज 147 किलोमीटर. आणि आता हा जो तुम्ही बघताय हा फोंडा घाट आहे. खूप सुंदर घाट आहे हा मित्रांनो. तुम्ही जेव्हा पण गोव्याला याल तर जाताना किंवा येताना तुम्ही एकदा तरी ह्या रूटनी जा, म्हणजे तुम्हाला मी जे म्हणतो आहे ह्याचं तुम्हाला पटेल.
हे तुम्हाला पटेल. कारण का कॅमेरामध्ये बघताना टी व्हीवरती किंवा स्क्रीनवरती बघताना हे त्याचा फील जो आहे तो नाही घेऊ शकत. याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष यायला लागेल. ही जी धूळ माती उडते ना, तर याच्याने खूप चान्सेस राहतात की एखादा खडा किंवा दगड उडून तुमच्या कॅमेराला हिट होऊ शकतो. जसं आपल्या विंडशिल्डला पण लागतो तो हेल्मेटला, तर मग कॅमेरा डॅमेज होऊ शकतो त्याच्याने. सो खूप काळजीपूर्वक जायला पाहिजे, कारण का लांबपर्यंत खडा उडतो तो. असं नाही आहे की, मला वाटतं इथे एक करावं जरा फोटो सेशन. बघूया कसं वाटतंय. चलो मी तुम्हाला घेऊन चालतो आता तिकडे. बघू शकता खूप सुंदर असा निसर्ग आहे. मला वाटतं चहा मारून आधी जाऊया, चहा मारून मग जाऊ. ओके चला मित्रांनो, आता तुम्हाला मी एक सुंदर नजारा दाखवतो. इतकं सुंदर आहे. आणि तुम्ही बघू शकता बाईक्स पण आहेत, इंटरसेप्टर. हे असं निसर्ग फार क्वचित बघायला मिळतं. किती क्लीन आहे, तसं लोकांनी थोडं क्लीन ठेवायला पाहिजे. बऱ्यापैकी कचरा दिसतो आहे पडलेला, पण तुम्ही पाणी बघू शकता इतकं स्वच्छ आणि इतकं मस्त आहे. खूप छान दिसतं आहे. बघू आपण इकडं फोटो काढूया. बाईक ॲक्च्युली बाईक पूर्ण हे केलेली आहे, खूप सामान आहे बाईकवरती. तर फोटो काढण्यात काय पॉईंट नाही, पण निसर्ग बघू शकता. मी कॅमेऱ्यावरतीच कॅप्चर करतो आहे. किती सुंदर निसर्ग आहे. आणि हा पूर्ण इथून आपण आलो, आता मी आलो इथून, मी आता असं आलो. आणि हा फोंडा घाट आहे का, हा जस्ट उतरलो आहे. आणि इथे राजापूर, कोल्हापूर आणि राधानगरी, सॉरी. आता हे असं इतकं सुंदर आहे. पाणी काय जास्त खोल दिसत नाही आहे, पण छान दिसतंय. चला, लेट अस नॉट वेस्ट मोर टाईम अँड मूव्ह टू द डेस्टिनेशन. इतकं छान निसर्ग, देवाने किती सुंदर हा निसर्ग बनवला आहे. आणि खरंच एक सांगूशी वाटतं की आपल्याला जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघतो आपण वर खाली. हे निसर्ग आणि हे तुम्हाला मिळालेली संधी, तुम्ही ह्या संधीचा कसा फायदा करता आणि कसं तुम्ही त्या वेळेचा उपयोग करता. खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही सांगण्यासारखं आहे. आता मी परत निघालो आहे पुण्याला. आणि ॲक्च्युली गुरुवारी मी आलो होतो, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आणि आज मी परत चाललो आहे. आज रविवार आहे. आणि ॲक्च्युली काय झालं, गुरुवारी मी आलो, आम्ही 7:30-8ला पोचलो रात्री. आणि त्याच्यानंतर सकाळी खूप छान मूडमध्ये होतो. आम्ही उठलो मस्त, मी आणि माझा एक मित्र होता, पार्टनर. तर आम्ही मस्त कलंगूट बीचवर गेलो सकाळी सकाळी. मला वाटतं 7:30-7:30च्या दरम्यान. आणि खूप सुंदर बीच वगैरे बघत आम्ही गप्पा मारल्या. नंतर मग मी मित्राला म्हटलं की मी थोडंसं वॉक करतो अजून. आणि मी असा वॉक करत चाललो होतो आणि सहज मी मोबाईल बघितला. माझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपचे मेसेज बघितले. तर कंपनीच्या मेसेज आमच्या ग्रुपवरती मी एक अतिशय वाईट बातमी
मी बघितली आणि ती बातमी बघतानाच मला इतकं भरून आलं. मला माझा एकदम जवळचा मित्र कंपनीतला तो कार ॲक्सिडेंटमध्ये गेला. ज्या दिवशी आम्ही आलो गुरुवारी त्याच दिवशी मला वाटतं दुपारी 3:30-4 वाजता त्याचा ॲक्सिडेंट झाला कारमध्ये. बरं ते बघितल्यानंतर मी लगेच मी माझ्या फ्रेंडला फोन केला कंपनीतला. म्हटलं अरे असं कसं झालं. तर त्यांनी मला अजून एक वाईट बातमी दिली की त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याची चिमुकली 5 वर्षाची मुलगी पण एक्सपायर झाली. टोटल तीन जणांचा मृत्यू झाला. त्याच्यात माझा मित्र, त्याची लहान मुलगी 5 वर्षाची आणि त्याचे मला वाटतं दाजी का कोणतरी होते अजून एक त्याचे रिलेटिव्ह. असे 3 जण त्या कार ॲक्सिडेंटमध्ये. खूप भीषण अपघात झाला त्या कार ॲक्सिडेंटचा. कारचा खूप भयानक ॲक्सिडेंट झाला. आणि जशी मला ती बातमी कळाली ना मित्रांनो, मला इतकं वाईट म्हणजे मी पूर्ण असं गळून गेलो होते. कारण मला तो दिसायला लागला माझा मित्र डोळ्यासमोर. कारण का गोव्याला यायच्या आधी पण ऑफिसला मी त्याला भेटलो होतो. नॉर्मल मी रोज ते अशी बोलायचो, गप्पा मारायचो. आणि आता तो नाही आहे. नाव ही इज नॉट देअर. तर मी ॲक्च्युली माझी उद्याची पण सुट्टी होती. मी सोमवारपर्यंत गोव्याला थांबणार होतो. पण खरं सांगतो ती बातमी कानावरती पडल्यानंतर, डोळ्यासमोर बघितल्यानंतर मला इतकं भरून आलं आणि खूप वाईट वाटलं. मित्र तर गेला हो, पण त्याची लहान मुलगी 5 वर्षाची मुलगी पण त्याच्यात गेली ना. मला खूप म्हणजे मी तुम्हाला शब्दात नाही मांडू शकत ही गोष्ट. आणि माझा इतका मूड ऑफ झाला. मी माझ्या मित्राला म्हटलं अरे असं झालं, खूप वाईट झालं म्हटलं. मी वाईफला फोन केला, त्याच्याबरोबर बोललो, तिला सांगितलं. आणि तसं मग आम्ही रूमवरती आलो. आणि मग मला सारखं ते डोळ्यासमोर सारखे ते विचार चालू झाले. मला चेनच पटेना. मग काही मित्रांना पण फोन केले मी की बाबा कसं, म्हणजे ही बातमी ती इतकी धक्कादायक आणि इतकी भयानक होती की म्हणजे ती उतरेनाच, माझ्या डोक्यातच उतरली नाही. ती मला अजूनही वाटत नाही आहे असं काही घडलं आहे. मित्रांनो त्या वेळेपासनं म्हणजे शुक्रवारी सकाळी मला हे कळालं. शुक्रवारपासनं ते आत्ता म्हणजे आज आहे रविवार, म्हणजे आजपर्यंत मला म्हणजे इतका माझा मूड ऑफ होता की मला खरं सांगतो मला फोटो काढायला. आत्ता पण मी तुम्हाला जे दाखवलं तो व्ह्यू जो दाखवला तिथे पण माझा खरंच मूड नव्हता. मी म्हणून फोटो काढले नाही किंवा काही असं फारसं हे केलं नाही. पण ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की लाईफ इतकं शॉर्ट आहे ना की तुम्ही फार प्रेडिक्शन नका करत बसू लाईफमध्ये. आणि ही घटना जेव्हा मी ऐकली, मला समजली, त्याच्यानंतर माझ्यामध्ये जे काय विचारांचं डोंगर उभं राहिलं त्याच्यातून एकच गोष्ट बाहेर पडली, ती म्हणजे काही खरं नाही आहे, काही परमनंट नाही आहे या आयुष्यामध्ये. कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो जे आपल्याला मिळतं ना त्याच्यात आनंद मानायचा. माझी बहीण मला नेहमी सांगते, माझे आईवडील मला नेहमी सांगतात की जो क्षण आपण म्हणजे जो क्षण आपण जगतोय ना, म्हणजे आता मी हा क्षण मी जगतोय, मी अनुभवतोय, मी फील करतोय. थंडगार हवा आहे, दुपारचे 2 वाजलेत ऑलमोस्ट. आणि हे जे मी ते अनुभवतोय ना, हा क्वालिटी टाईम मी स्पेंड करायला पाहिजे. तुम्ही ज्या व्यक्तीला भेटाल त्या व्यक्तीबरोबर तुम्ही जेव्हा वेळ घालवाल, ती कोणी असो, पण तुम्ही छान तो वेळ घालवला पाहिजे. माहीत नाही हे क्षण परत येतील का नाही. माझ्या मित्राला मी जेव्हा शेवटचं भेटलो, मला माहीत नव्हतं
कसं माहीत नव्हतं. म्हणजे आता हे बोलणं पण किती विचित्र आहे बघा ना, की असं पण काय होऊ शकतं. कोविडमध्ये पण आपण बघितलं किती आपले माझे कोविडमध्ये पण माझे खूप जवळचे लोक गेले. त्या पिरियडमध्ये पण फार असं भयानक गोष्टी एकावर. पण हा जो अपघाती मृत्यू जो आहे हा म्हणजे इतका अनसर्टन आणि इतका भयानक आहे. हे गोष्ट ऐकूनच मला एकदम अंगाला काटा आला. आणि त्याच्यात त्याची लहान मुलगी पण गेली. हो किती भयानक, किती वाईट. आता त्याची वाईफ पण होती, ती सिरियस आहे असं मला कळालं, मित्राने सांगितलं. आणि ती तिच्या मल्टिपल सर्जरी काहीतरी अंडरगो करते. की मला एवढंच सांगायचं आहे, देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की तिला बिचारीला लवकर त्याच्यातून बरं कर, लवकर तिला चांगलं कर आणि तिला तिचं पुढचं आयुष्य जगायला ताकद दे देवा. तिचा हजबंड गेला, तिची लहान मुलगी गेली. किती वाईट. आणि ॲक्सिडेंटमध्ये असं कोण जातं ना, इतकं भयानक वाटतं ते, भयानक. आपण म्हणतो ना इमिजिएट डेथ, म्हणजे त्याला काही उरतच नाही, काही करू शकत नाही तुम्ही, असं आहे ते. त्याच्यामुळे सॉरी, मी फक्त मला असं वाटलं बोलावं म्हणून मी तुमच्याशी हे शेअर करतोय मला काय वाटतंय आता. आणि तेच मी मेसेज मगाशी बघत होतो. इतकी लोकांना म्हणजे खूप हळहळ वाटते. लोक त्याच्याबद्दलचा अनुभव, त्याचं सगळं ते काय लिहितात ते मेसेज वगैरे. माझी खरं सांगू का मित्रांनो, मला डेअरिंगच झाली नाही काय त्याच्यावरती प्रतिक्रिया करायची. कारण का प्रतिक्रिया ही म्हणजे ही नॅचरल आहे, त्याला काय असे दाखवायची गरज नाही आहे. माझा इतका चांगला मित्र होता, खूप सुंदर असं त्याचं हृदय होतं, खूप चांगला म्हणायचा, खूप छान बोलणारा. नेहमी ऑफिसमध्ये काही फंक्शन असेल तर सर्वात आधी तोच असायचा, किंवा कोणाला काही मदत लागली. म्हणजे हे तर मी रँडमली बोलतो आहे. म्हणजे ती व्यक्ती खूप चांगली होती. माझी लहान मुलगी जेव्हा आजारी होती तेव्हा तो आवर्जून मला विचारायचा की कशी आहे मुलगी, आता तिला बरं वाटतं आहे का. अजून एक अनुभव सांगायचा म्हणजे त्यांनी मला एका डॉक्टरांचा नंबर दिला होता माझी मुलगी जेव्हा आजारी होती. आणि मग मी सरांकडे ट्रीटमेंट घेतली त्या डॉक्टरांकडे आणि माझ्या मुलीला बरं वाटलं. पण हे पण तो मला विचारायचा की कशी आहे मुलगी, आजूबाजू तो विचारायचा. एवढं कोणी करत नाही हो आजच्या या जीवनामध्ये, एवढं कोणी कोणासाठी करत नसतं. खैर, देव हा चांगल्याच माणसांना का नेतो हे कळत नाही. फार भरून आलं, खूप भरून आलं. हे बोलताना पण मला एकदम डोळ्यात पाणी आलं. दिवाळीचे फोटो त्यांनी मला दाखवले होते त्याच्या लहान मुलीचे. आता आम्ही जेव्हा दिवाळीवरनं जॉईन झालो, मला त्याच्या मुलीचे फोटो दाखवले मोबाईलमध्ये. इतकं वाईट देव कसं करू शकतो, इतकं वाईट देव कसं करू शकतो. खरंच म्हणजे काहीच नाही हो, त्याच्यासमोर काहीच नाही आहे. सगळं त्याच्या मर्जी, त्याची मर्जी काय, कोणाला काही सांगता येत नाही, बोलता येत नाही त्याविषयी. मला खरंच मला फील झालं, मला इतकं वाईट वाटलं ना. मी हे शुक्रवार नंतरचे जे काय तो आत्तापर्यंत, आता मी ते घरी चाललं. मी बायकोला पण म्हटलं मी काय थांबत नाही, म्हटलं मी येतो. तर केलं. म्हणजे मित्रांनो थोडंसं फिरलो मी इकडं तिकडं. काल एका शंकराच्या मंदिरात पण आम्ही गेलो होतो गोव्यामध्ये, साऊथ गोव्याला. पण खरंच मनात ते सारखं असं कुणकुण ते चालूच आहे अजूनही. आणि इतका वाईट की मला त्याच्या फनरेलला पण जाता नाही आलं, कारण का मी पुण्यात नव्हतो आणि मला अंतिम दर्शन पण त्याचं मिळालं नाही. माहीत नाही, देवाला माहिती. तिघांच्या पण आत्म्यांना शांती देव आणि त्याचा पुढचा जो प्रवास आहे तो त्याला चांगल्या मार्गे लागवतोय, हीच देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो.
आणि खरंच त्याच्यासाठी मी मौन पण काल ठेवला होता काही वेळेसाठी. ओके, खूप झालं. आता हा व्हिडिओ मी इथंच ऑफ करतो.